योजनेसाठी सगळ्यांची खरं म्हणजे इच्छा होती, आम्हा सर्वांची खूप दिवसाची इच्छा होती. सगळ्यात प्रथम ही योजना सुरू करायला उशीर लागला, त्यामुळे मी सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते, सगळ्या विद्यार्थ्यांची. कारण काही ना काही कारणाने एक तर तुमची उपस्थिती नसते, त्यामुळे थोडंसं आम्ही पण नाराज असतो की नाही जाऊ दे, मुलंच नाही, कशाला सुरू करायचं असं. पण हे सगळं देत असताना सात्विक आहार का बरं नाव दिले याला, त्याचा पहिल्यांदा खुलासा करतो. विद्यार्थी तसे गुरुकुल पद्धती तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. गुरुकुलमधला पहिला नियम होता की सात्विक आहार घ्यायला पाहिजे. सात्विक आहार घेतला की मन आणि बुद्धी हे दोन्ही पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. सात्विक आहार म्हणजे खूप तिखट नाही, खूप तांबासी स्वरूपाचा नसतो, मसालेदार किंवा खूप असं खूप मसालेदार खाल्लं की आपण पाणी पिणार, अस्वस्थ होणार, या सगळ्या बॉडीमध्ये सगळे चेंजेस होत राहतात. त्यामुळं सात्विक आहार घ्यावा विद्यार्थी दशेमध्ये. अजूनही तुम्ही विद्यार्थीच आहात, त्यामुळं मग आपण सात्विक आहार या योजनेला नाव दिलं आहे. या योजनेच्या खास असं आहे की मुलांचं सगळ्यात असतं की बाबा पैसा वाचवायचा, बरोबर आहे. आणि बरेचसे आपल्याकडचे मुलं शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत किंवा अनेकांची परिस्थिती अशी नाही आहे की बाबा 70 आणि 100 रुपये जेवण देऊन घ्यायचं. सकाळी तुम्हाला वेळ होतो, बरोबर आहे ना. सकाळी 8:30पर्यंत बरेचदा स्वयंपाक होत नाही, मग यायचं तर डबा राहून जातो. मग इथे आल्यावर काहीतरी तेलकट नाश्ता करायचा, मग नाश्ता केल्यावर मग तुम्हाला ते परत अस्वस्थ होणार, भूक लागणार, मग याच्यात तुमचं अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही. किंवा हेही कारण होतं की आमचा टिफिन उशिराही मिळतो म्हणून आम्ही कॉलेजला येत नाही किंवा लेट येत नाही, असे बरेच दिवसापासूनचे होते. मग तुम्हाला कुठलंही कारण असू नये की बाबा मला रेग्युलर कॉलेजला यायचं नाही आहे ना, कुठलंच कारण असायला नको की नाही माझा डबा नाही किंवा नाही. आणि मग ते परवडायला पाहिजे घरच्या याच्यात. तसं जेवणाचा रेग्युलर डबा जरी तुम्ही घेतो म्हटलं तरी तो काहीतरी 50 रुपये वगैरेला पडतो, 60 रुपयाला पडतो, बरोबर आहे. मग या याच्यात की तुमचं व्यवस्थित जेवण होऊन तुम्ही नीट अभ्यास करावा, एवढाच एक यामागचा उद्देश आहे. म्हणून मग कमीत कमी 25 रुपयातली थाळी ही तुमच्याकरता, विद्यार्थ्यांकरता, आणि त्यातला जो उर्वरित भाग आहे तो आम्ही ट्रस्टीज देणार, म्हणजे मी देणार, प्रसन्न देणार, घरचे आई अण्णा देणार. आम्ही सगळा हा जो राहिलेला 30 रुपये 35 रुपयाचा जो काय पार्ट आहे तो आम्ही कॅन्टीनला आम्ही आमच्याकडनं देणार. ओके, यात कुठलाही या बदल्यात आम्हाला तुमच्याकडनं एकच पाहिजे की तुम्ही चांगला अभ्यास करावा है ना, रेग्युलर कॉलेजमध्ये यावं. आणि हे सगळं करत असताना इथले काही नियम आहे. जेव्हा याचं तुम्हाला कुपन मिळणार आहे स्टोअरमध्ये कुपन घेत असताना तुमच्या गळ्यात आय कार्ड कंपल्सरी असावं, युनिफॉर्म असावा है ना. मग आता काहींना युनिफॉर्म मिळाला नाही पण त्यांना आय कार्ड तरी नक्की घालून यावं. बहुतेकांना सेकंड टू फायनल इयरपर्यंत युनिफॉर्म मिळालेलं आहे, बरोबर. त्यांनी युनिफॉर्ममध्ये यावं आणि आय कार्ड कंपल्सरी असावं. ज्यांना मिळालं नाही त्यांनी त्यांच्या HODशी बोलावं, ते काहीतरी टेम्पररी व्यवस्था करतील जे द्यायचे ते काय. पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या. त्याशिवाय तुम्हाला तिथं कुपन मिळणार नाही. तिथून कुपन घ्यायचं, कॅन्टीनला द्यायचं, तो अगदी शिस्तीत जेवण देईल तुम्हाला, घरच्यासारखं जेवण असणार आहे, बरोबर ना रे. हां, आणि घरचं ओढणंच द्यायचं आहे ना. शिवाय अजून काही यात तुमच्याकडनं आम्हाला नियमांचं पालन जे तुम्हाला पुढे आयुष्यात कामी येईल म्हणून नियम. असं समजू नका 25 रुपयात जेवण देतात तर आम्हाला 4 गोष्टी सांगतात आहे, हा विषय नाही आहे. ताटात उष्ट टाकायचं नाही पहिल्यांदा. जरी यांनीच ठरवलं की 3 पोळ्या तुम्हाला द्यायच्या आणि तुमची भूक 2 पोळ्याची आहे तर 2च पोळ्या ताटात घेताना परत लागलीच तर मागून घ्या. भाजी लागेल तेवढीच घ्या, उष्ट टाकू नका. उष्ट टाकणाऱ्यांचं नाव, बरं का, थाळीत जर कोणी अन्न सोडत असेल तर त्याचं मला नाव लिहून द्यायचं, त्यांना या योजनेतनं बाद करण्यात येईल. ठीक आहे. अन्न आहे पूर्ण ब्रह्म, अन्न आहे म्हणून तुम्ही आज जिवंत आहात, बरोबर आहे. त्या अन्नाची किंमत केलीच पाहिजे, कारण तुम्ही शेतकरी आहात, माहिती आहे किती त्रास होतो तर है ना उगवायला. मग त्या अन्नाची किंमत तुमच्याकडनं झालीच पाहिजे. पाण्याशिवाय जीवन नाही, त्याच्यामुळं पाण्याचाही अर्धा ग्लास पाणी लागतं तर अर्धाच घ्या, ग्लासभर घेऊ नका. आहे नळ दाबून ठेवलाय, मग ग्लासभर पाणी येतं, पाणी सांडू नका, अगदी अर्धा ग्लास घ्या, परत लागलं तर परत उठा. तिसरी गोष्ट, तुमची थाळी स्वच्छ जेवल्यानंतर आपण म्हणजे संपूर्ण अन्न संपवलं की थाळी स्वच्छ होते, बरोबर. ती थाळी तुमची डस्टबिनमध्ये गेली पाहिजे, स्वतः हाताने घेऊन ठेवायचं. कर्कट सांडलं असेल घरी उचलता की नाही तुम्ही, हे तुमचं घर आहे, एक लक्षात घ्या. 25 रुपये रुपयाचा विषय नाही आहे. हे जेवण तुम्हाला घरी जसं मिळणार तसंच इथे मिळणार. म्हणजे घरची स्वच्छता तुम्ही ठेवता, ताट जेवल्यानंतर उचलून ठेवता की नाही, खालचं खरकटं सांडलं असेल तर आवरून ठेवता,
तर ते सुद्धा तुम्ही इथे करायचं आहे. कबूल आहे? मान्य आहे सगळ्यांना? एक्स्ट्रा आहे का काही? नाही ना? घर मांडता नाही आला? मग ह्या सगळ्या आपण नियम सगळे पाळायचे. नाहीतर काय आपलंच कॅन्टीन आहे, तुम्हालाच उद्या बसायचं आहे. समजा आज तुम्ही 2 जण त्याच्यावर बसले आणि ते घाण करून ठेवली, नंतर दुसरे 2 जण आले, तुमचेच सहकारी येणार ना, तुमचेच मित्र येणार आहे. मग त्यांच्यासाठी ते स्वच्छ करायची. स्वच्छता ही सगळ्यांसाठी आहे. स्टाफने पण हे नियम पाळायचे. हे पहा, हे कॅन्टीन आपली सुविधा आहे. मग तो पैसा कमवते नाही कमवते दॅट इज डिफरंट थिंग, पण हे आपल्या सोयीसाठी आहे. मला जर चहा प्यायचा असेल, मला जर नाश्ता करायचा असेल, ती सोय उपलब्ध. आणि ताट आणि ताटली आपली उचलून ठेवण्यात मुळीच कमीपणा नाही आहे. हे आपलं स्वावलंबन आहे. हे गांधीजींचाही नियम आहे आणि सगळे मोठे नेते पण हेच करत होते. जेव्हा नेत्यांचा आपण आदर्श घेतो तर या छोट्या छोटी करायला हरकत नाही. आणि जेव्हा आपण याला कुटुंब म्हणतो तेव्हा ह्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा ह्या योजनेचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करते. आज जर कुपन सगळ्या अवेलेबल नसतील किंवा ज्यांना जेवायचं असेल त्यांना ते ताबडतोब अवेलेबल इथे करून द्या. स्टोअर इथे अवेलेबल करून द्या आणि सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जरा मला थाळी आणून दाखवा. हां, एकदा इथे बघू दे, इथे पाहून दे थाळी. अजून कोणाचे काही जर सजेशन्स असतील, एक विद्यार्थ्यांची सर सर नाही व्यवहार सर यांची कमिटी बनवा. गुड है ना? छान. पोळी जाडी आहे ना? हां, मी पाहून घ्या बिनधास्त. चालेल. माझे हात खराब आहे म्हणून मी बघत नाही बिनधास्त. आणि लोणचे खूप प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नको. यांच्या खाण्याची विशेष काळजी घ्यायची. ठीक आहे? म्हणजे सगळ्यांचेच घ्यायचे, पण यांच्यासाठी देताना सगळं व्यवस्थितच दिलं गेलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने परत एकदा हे उद्घाटन झालेलं आहे आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या सगळ्यांनी. ओके, थँक्यू.